नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याची वडी. बनवायला अगदी साधी सोपी आहे आणि त्याचबरोबर तोंडात टाकताच विरघळीत इतकी ती मौसूद बनली जाते. खोबऱ्याची वडी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ही वडी ट्राय करणार आहोत, जी की खूपच सोपी आहे. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला इथे तुम्ही पाहू शकता एक मोठी वाटी इथं मी ओल्या खोबऱ्याचा चून घेतलेला आहे. ओलं खोबरं घेऊन त्याचे काप करून नंतर ते असं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. तुम्ही खिसणीवरती पण खिसून घेऊ शकता. गच्च भरून एक मोठी वाटी इथं मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व खोबरं काढून घेऊया. सर्व खोबरं काढल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे दूध. तर इथं मी पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण शाईसकट आपण दूध घेतलं आहे तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून झाकण लावून आपल्याला छान असं हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असे मिक्सरला आपण हे सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे. जास्तही बारीक केलेलं नाही आणि जास्तही ओबडधोबड ठेवलेलं नाही. या पद्धतीने मिक्सरला लावून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये घ्यायचं आहे साखर. तर इथं मी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी इथं मी मिल्क पावडर घेतलेली आहे. आता साखर आणि मिल्क पावडर दोन्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जेव्हा मिल्क पावडर घालतो तेव्हा त्याच्या गुठळ्या होतात. तर त्याच्यासाठी ही एक वेगळी पद्धत आपण इथं वापरलेली आहे. आता साखर आणि हळूहळू मेल्ट व्हायला सुरुवात होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता काही क्षणामध्ये हळूहळू ही साखर जी आहे ती मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तर अजून थोडीशी आपल्याला ही साखर मेल्ट व्हायची वाट पाहायची आहे आणि त्यानंतरच आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर इथे तुम्ही पाहू शकता इथं संपूर्ण साखर जी आहे ती मेल्ट झालेली आहे. आता या स्टेजला आपण दूध आणि खोबऱ्याचं संपूर्ण मिश्रण आपण कढईमध्ये काढून घेऊया. संपूर्ण मिश्रण कढईमध्ये काढल्यानंतर सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पहा, साखर, मिल्क पावडर आणि जे आपण खोबऱ्याचं मिश्रण घातलेलं आहे ते संपूर्ण मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आता हे मिश्रण जे आहे ते पातळ झालेलं आहे. तर तुम्ही म्हणाल आता याची कशी वडी बनणार, तर अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला छान असं हे मिक्स करत राहायचं आहे आणि छान असं हे घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता त्याला उकळी येत असल्यामुळं ते जे मिश्रण आहे ते हातावरती उडू शकतं. तर त्याच्यासाठी काय करायचं, असं अर्धं झाकण ठेवायचं आहे आणि अगदी थोड्या थोड्या वेळानं आपल्याला हे मिश्रण जे आहे ते परतत राहायचं आहे. मंद गॅसवरतीच आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता जवळजवळ इथे मी एक 10 मिनटं हे मंद गॅसवरती परतून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे. पण आपल्याला ह्याच्यापेक्षा हे मिश्रण घट्टसर हवं आहे. तर या स्टेजला आता इथं मी 1 चमचा तूप घातलेलं आहे. तूप ऑप्शनल आहे, नाही घातला तरीही चालेल. आता हे तूप जे आहे ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अगदी घट्टसर जोपर्यंत हे मिश्रण होत नाही तोपर्यंत आपल्याला असंच परतत राहायचं आहे, जेणेकरून आपली वडी छान अशी मऊसूत तयार होईल. तर इथे पाहू शकता पुन्हा एक 5 मिनटं मी हे मिश्रण मंद गॅसवरती परतून घेतलं आहे आणि त्यानंतर हे इतकं घट्टसर झालेलं आहे. आता या स्टेजला काय करायचं आहे, एक अर्धा ते पाऊण चमचा इथे मी वेलची पूड घातलेली आहे आणि आता पुन्हा एकदा सर्व वेलची पूड मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व वेलची पूड मिक्स केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता पुन्हा एक 2 ते 3 मिनटं हे मिश्रण मी इथं परतून घेतलं आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल हे मिश्रण जे आहे ते कढईला असं सोडत आहे. याचाच अर्थ हे मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे. आता हे चेक करण्यासाठी काय करायचं आहे, ह्याच्यातील थोडंसं मिश्रण गार करून घ्यायचं आहे आणि त्याच्या हातावरती छान अशी गोळी तयार करून घ्यायची आहे. गोळी जर छान अशी तयार झाली तर याचाच अर्थ हे जे मिश्रण आहे ते परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता इथून पुढची प्रोसेस फास्ट करायची आहे. तर त्याच्यासाठी मी अगोदरच एका प्लेटमध्ये अर्धा चमचा तूप व्यवस्थित असं पसरवून घेतलं आहे. तर ह्याच्यावरती आता आपल्याला हे मिश्रण संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण प्लेटमध्ये काढल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आहे
तर त्याच्यासाठी इथं मी एका वाटीला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि वाटीच्या साहाय्याने ही जी वडी आहे ती छान अशी सेट करून घेतली. पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी ही वडी जी आहे ती सेट झालेली आहे. आता तुम्हाला आवडीनुसार याच्यामध्ये सुकामेवा टाकायचा आहे, नाही टाकला तरीही चालेल. तर इथं मी काही बदामाचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत, तर तेच वरती असे पसरवून घेणार आहे. आता हे बदामाचे तुकडे वरती पसरवून घेतल्यानंतर तेही आपल्याला अगदी वाटीच्या साहाय्यानं व्यवस्थित असे सेट करून घ्यायचे आहे, जेणेकरून ते छान असे वडीला चिकटले जातील. तर व्यवस्थित अशी ही वडी इथं सेट करून झालेली आहे. आता एक 10 मिनटासाठी ही अशीच बाजूला ठेवायची आहे आणि 10 मिनटानंतर आता आपण ह्याच्या वड्या पाडून घेणार आहोत. हलकंसं कोमट मिश्रण असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडायच्या आहेत. तर इथं पाहू शकता एक 10 मिनटानंतर इथं आपण आता याच्या वड्या पाडून घेऊया. तर इथं मी पिझ्झा कटर घेतलेला आहे. तुम्ही चाकूनही वड्या कट करू शकता. तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही इथं वड्या कट करून घ्या. आता मी याला ट्रायंगलचा शेप द्यायला गेले, पण तो काय माझ्याकडून व्यवस्थित झालाच नाही. तर या पद्धतीने मी इथं वड्या कट करून घेतल्या आणि आता आपण ह्या वड्या काढून घेण्यासाठी इथं परातनं घेतलेलं आहे. तर ते परातनं आपल्याला खालच्या साईडनं घालून व्यवस्थित अशी वडी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर या पद्धतीने व्यवस्थित अशी वडी काढून घेतली आणि इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान तोंडात टाकताच विरघळेल इतकी मऊसूत अशी ही जी वडी आहे ती तयार झालेली आहे. संपूर्ण वड्या याच पद्धतीने छान अशा तयार झाल्यात. तर आता आपण ह्या संपूर्ण वड्या ज्या आहेत त्या काढून घेऊया. तर मऊसूत तोंडात टाकताच विरघळतील अशा छान अशा वड्या इथं आपल्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला हाईप करा. आणि तुम्हीही येत्या रक्षाबंधनला बाहेरून मिठाई आणण्यापेक्षा घरच्या घरी अशा तोंडात टाकताच विरघळतील इतक्या मऊसूत ह्या वड्या नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की आवडतील. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.